मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील काठी संस्थानची राजवाडी होळी उत्साहात। लाखो आदिवासी बांधवांच्या साक्षीने पारंपरिक राजवाडी होळी संपन्न। पारंपरिक आदिवासी वेशभूषा आणि संस्कृतीचा आनंद घेण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटकांची हजेरी। आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय। नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुरामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात संपन्न झाली। या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता येणाऱ्या 5 दिवस होळीची धूम पाहायला मिळेल। आदिवासी समाज जीवनात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचं म्हटलं जात। 1246 पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपले एकतेतील आणि समानतेतील वैविध्याचे रंग आणि पारंपरिक स्वरूप कायम ठेवून आहे। सातपुड्यातील डोंगर रांगांमधील काठीची राजवाडी होळीचा मोठ्या उत्साहात असतो। आदिवासी बांधव ही होळी पारंपरिक साजात साजरी केली। ढोल बासरी शिट्यांचा सुमधुर आवाज आणि आदिवासी बांधवांचा पारंपरिक पेहराव येथे येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होते। स्थानिक वाद्यांच्या तालावर आणि पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधव पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी ही होळी पेटवली आणि वर्षभराच्या कष्टाचे बळ सोबत घेऊन गेले। सप्तनगरी न्यूज ब्युरो काठी। बोला। सातपुड्यामध्ये काठी या गावी राजवाडी होळी मोठ्या उत्साहाने साजरी होते। ती साजरी झाली आणि खास करून या गावाचा जो राजा होता उमेश सिंग यांनी 1246 पासून होळी उत्सव साजरा केला होता आणि तेव्हापासून ही होळी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरी होते। यावर्षी पण मोठ्या उत्साहाने होळी साजरी झाली आणि दरवर्षी अधिकारी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने या होळीला भेट देतात आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्या म्हणजे जास्त लोक यायला लागले आहे होळीमध्ये, त्याच्यामुळे ते विशेष व्यवस्था आता करावी लागते। तर गावामध्ये शौचालय किंवा आरोग्यसेवा ह्या सगळ्या गोष्टी आहे, लाईटिंग ह्या सगळ्या गोष्टींची आता आवश्यकता भासायला लागली आहे। दरवर्षी आमचे जे नेतृत्व आहे किंवा आगेवान आहे ते घोषणा करतात की काठीसाठी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे। यावर्षी पण आदिवासी विकास मंत्री आले आणि त्यांनी 2 कोटी देऊ, त्याच्यामध्ये शौचालय आहे, प्रेक्षक गॅलरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा भौतिक जे सुविधा आहेत हे करून घेता येईल अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं आहे। बघू आता पुढच्या वेळेस कसं असतं, पण पारंपरिक पद्धतीने सलाबादाप्रमाणे दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो। याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण भारतामधून अभ्यास करणारी बरीच मंडळी या होळीसाठी येतात आणि होळी सण हा आदिवासी पारंपरिक पद्धतीने आदिवासींनी तयार केलेले ढोल, त्याच्यानंतर ढोलकी, त्याच्यानंतर पावरी, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली। यावर्षी सण मोठ्या उत्साहाने साजरी केली आणि या होळीमध्ये एक विशेष असतं की होळीचा दांडा जो असतो तो पूर्व दिशेलाच पडला पाहिजे आणि उत्तर किंवा दक्षिण किंवा वेगळ्या दिशेने पडला तर येणारे वर्ष हे अशुभ असतं असं अनुमान या ठिकाणी काढला जातो। यावर्षी आता आमचे जे पूजाविधी करणारे जे लोक आहेत ते त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल की यावर्षी कशा पद्धतीने होळीचा दांडा पडला आहे, त्याच्यासाठी येणारे वर्ष कसे असेल याचे अनुमान ते जरा आणि हे करत असतात। तर यावर्षी आपल्याला समजेल की त्यांच्याकडनं माहिती घ्यावी लागेल। ओके।